घनाचे एकूण दोन प्रकार, एक प्रमाणित घन आणि एक साधा घन. तर प्रमाणित घन म्हणजे ज्या घनाच्या शेजारच्या दोन पृष्ठांची बेरीज 7 नसते त्याला आपण प्रमाणित घन म्हणतो, म्हणजे स्टँडर्ड घन म्हणतो. आणि ज्या घनाच्या शेजारच्या दोन पृष्ठांची बेरीज 7 असते त्याला आपण साधा घन म्हणतो. बघा 5 आणि 2 7 झालेला आहे, परंतु इथं तुम्ही कुठलेही दोन पृष्ठ घेतले, 5 आणि 1 6 होतो, 5 आणि 4 9 होतो, 4 आणि 1 5 होतो, इथं बेरीज 7 होत नाही, याला आपण प्रमाणित घन म्हणतो. आणि आपल्याला प्रमाणित घन जर का प्रश्न सोडवायचे असेल तर कोण कोणाच्या विरुद्ध हे सोडवण्यासाठी प्रमाणित घन जर का आपल्यासमोर आला मित्रांनो, तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे 6च्या विरुद्ध 1, 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 4, हे याचे उत्तर असतात. परंतु साधा घन जर का आपल्या समोर आला, म्हणजे ज्याच्या शेजारच्या दोन पृष्ठांची बेरीज 7 होते, असे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला साधारणतः मित्रांनो काही नियम बघावे लागतात. त्यातला बघा, साधा घन सोडवण्याचा नियम पहिला, समान अंक म्हणजेच कुठला कॉमन अंक जर समान पृष्ठावर असेल, समान पृष्ठ म्हणजे वरच्या बाजूला, डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला. बघा दिलेल्या आकृतीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर डावा बाजूचा हा पृष्ठ आहे ते 6 आहे, आणि दुसऱ्या घनावरती जर का बघितलं तर तोही, दोन्ही डाव्या बाजूला आहेत, समान अंक समान पृष्ठावर आलेला आहे. आपला नियम पहिल्यानुसार कंडिशन झालेले आहे. परंतु आधी नीट समजून घ्या, साधा घन आहे का ते ओळखा. साधा घन कसा ओळखायचा? शेजारच्या दोन पृष्ठांची बेरीज बघा, 5 आणि 2 7 झाली, 4 आणि 3 7 झाली. कुठलेही एका घनात जर का बेरीज 7 झाली तरीही आपण समजून घ्यायचे तो साधा घन आहे. योगायोगाने ते दोन्ही ठिकाणी झालेली आहे. तर पहिली कंडिशन आपली लागू होते बघा मित्रांनो, समान अंक समान पृष्ठावर. परंतु आता काय करायचंय मग, कोण कोणाच्या विरुद्ध? आपण मित्रांनो तीनही जोड्या शोधणार आहोत. जो तो पृष्ठ त्याच्या विरुद्ध असतो, म्हणजे वरचा पृष्ठ वरच्याच्या विरुद्ध, सगळ्यात सोपं काम. 4च्या विरुद्ध 2, 3च्या विरुद्ध 5, उजव्या बाजूचा पृष्ठ उजव्या बाजूला, 3च्या विरुद्ध 5. आता राहिलाय तो 6. तिसरी जोडी आपल्याला कधीही शोधण्याची गरज पडणार नाही. आता यांच्यामध्ये राहिलेच दोन अंक 6 आणि 1, ते असतील एकमेकांच्या विरुद्ध बाजूला. तर मित्रांनो, असेच आपल्याला व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचे आपल्या दातीर मॅथ्स अकॅडमी मॅथ आला या यूट्यूब चॅनलला. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा. आणि आपल्याला आजचा टॉपिक घ्यायचा आहे तो क्यूब, डाईस, घन, फासा. तर काय आहे क्यूब, डाईस, घन आणि फासा? हा कुठं बघितलाय आपण? रुबिक क्यूबमध्ये जेव्हा तो आपण सॉल्व्ह करतो तिथे बघितलाय. त्यानंतर भूमितीत क्यूब बघितलाय. त्यानंतर तुम्ही सापशिडी खेळताना याही ठिकाणी बघितलेला आहे. तर हाच डाईस आपल्याला समजून घ्यायचा आहे. डाईस विषयीचे काहीचे महत्त्वाचे तथ्य बघा. कुठल्याही डाईसला, घनाला एकूण 6 पृष्ठ असतात, कोपरे 8 असतात आणि बाजू 12 असतात. अजून महत्वाची, घनाची लांबी, रुंदी आणि उंची ही सर्व सारखी असते. त्याच्या एकूण 12 ज्या बाजू आहेत त्या सगळ्या सारख्या असतात. त्याला एकूण 6 पृष्ठ आहेत. हे 6चे 6ही पृष्ठ सारखे असतात. प्रत्येक पृष्ठ हा चौरस आकृती असतो. हा आहे घन. हा भूमितीतला घन आणि आपला घन सेम आहे. फक्त आपल्याला इथे काय करायचंय, आता जर का आपण सापशिडी खेळतोय तर तो वरच्या बाजूला जो एखादा 2 डॉट 3 डॉट येणार आहेत, जसं आपण इथं बघितलंय, इथे तुम्हाला दिसत असेल हा जो एक घन आहे हा दिसतोय, तर हा सापशिडीतल्या सारखा घन आहे. याच्या वरच्या पृष्ठावर तुम्हाला 4 डॉट दिसत आहेत, तर त्याच्या आपल्याला प्रश्न विचारला जातो याच्या 4च्या बाजूला, किंवा हा 3 नंबरची आकृती बघा, तुम्हाला इथं नंबर टाकून दिले जातील 2 1 आणि 3 असे नंबर दिले असतील, आणि तुम्हाला विचारलं जाईल 3च्या विरुद्ध कोण आहे, 1च्या विरुद्ध कोण आहे, आणि 2 या पृष्ठ आहे वरच्या बाजूला, त्याच्या खालच्या बाजूला कुठला असेल. तर मित्रांनो, आता जर का आपण इथे आलो तर इथं जर का तुम्हाला समजलं की हा साधा नाही तर हा स्टँडर्ड घन आहे, कारण की याच्या शेजारच्या कुठल्याही दोन पृष्ठांची बेरीज 7 झालेली नाही, तुम्ही याचे उत्तर डायरेक्ट लिहू शकता. 1च्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 4. इतकं सोपं काम आहे. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात घनाचे हे महत्त्वाचे तथ्य. लक्षात ठेवायचे तुम्हाला, पृष्ठ 6 आहेत, कोपरे 8 आहेत आणि बाजू 12 आहेत. बघा, घनाचे मुख्य दोन प्रकार, एक प्रमाणित घन आणि एक साधा घन. प्रमाणित घनाला आपण म्हणतो स्टँडर्ड क्यूब, आणि सिंपल म्हणजेच साधा घन. काय आहे प्रमाणित घन, स्टँडर्ड घन? काही सरकारी नियमानुसार, आपण असंच म्हणूयात लक्षात ठेवण्यासाठी, काही सरकारी नियमानुसार प्रमाणित घनाला त्याच्या शेजारच्या दोन पृष्ठांची बेरीज कधीही 7 होत नाही. जर का तुम्ही सापशिडीचा क्यूब घेतला आणि त्याचे डॉट मोजले अपोजिट साईडचे, किंवा शेजारचे कुठलेही दोन पृष्ठ घ्यायचे आणि त्यांचे डॉट मोजा, कधीही 7 होणार नाहीत. बघा, तुमच्या पुढे ही आकृती दिसते प्रमाणित घनाच्या खाली. ह्या आकृतीत 5 आणि 4 9 होतात, 5 आणि 1 6 होतो, 4 आणि 1 5 होतो. तर इथे कुठेही बेरीज 7 होत नाही. सर्वात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा, इथे बेरीज 7 होत नाही.
परंतु जर का साधा घन असेल तर त्याच्या शेजारच्या दोन पृष्ठांची बेरीज नेही कुठे ना कुठे 7 होते. बघा 5 आणि 2 7 झालेली आहे, इथे बेरीज 7 होत असते. पण मात्र स्टँडर्ड घनाला ती बेरीज 7 होत नाही. तर जाऊया मित्रांनो पुढे. बघा प्रमाणित घनाच्या विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 होते. नीट लक्षात घ्या, कुठली बेरीज 7 होते? विरुद्ध पृष्ठांची. मग मला सांगा, जर का 1 आहे, बेरीज मला 7 हवी असेल तर 1 च्या विरुद्ध कुणी असला पाहिजे? नेहमी 7, कारण की विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 पाहिजे. बघा 6 आणि 1 7, 5 आणि 2 7, 4 आणि 3 7. म्हणजेच मित्रांनो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, 1 अधिक 6 बरोबर 7. मग 1 च्या विरुद्ध कोण? 6. 2 आणि किती घेतल्यानंतर त्यांची बेरीज 7 होणार आहे विरुद्ध बाजूला? तर 5. 2 आणि 5. 3 अधिक 4 बरोबर 7. याचाच अर्थ मित्रांनो 1 च्या विरुद्ध 6, 2 च्या विरुद्ध 5 आणि 3 च्या विरुद्ध 4. ही स्टँडर्ड घन म्हणजे आपल्याला जसा कॅलेंडरचा प्रश्न येतो ना, आपण चेक करतो मित्रांनो की हा प्रश्न कॅलेंडरचा आहे, परंतु हा साध्या वर्षातला आहे की लीप वर्षातला. तसाच घनाचा प्रश्न आपल्या समोर आल्यानंतर आपण पहिलं चेक करायचे की हा साध्या आहे की स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड असेल तर आपण पेन खाली ठेवून 4 उड्या मारू शकतो, कारण की मित्रांनो इथे उत्तर फिक्स आहे. 1 च्या विरुद्ध 6, 2 च्या विरुद्ध 5 आणि 3 च्या विरुद्ध 4. स्टँडर्ड घन आल्यानंतर सगळ्यात सोपं काम आपल्याला करायचं आहे ते 1 च्या विरुद्ध 6, 2 च्या विरुद्ध 5, 3 च्या विरुद्ध 4. मित्रांनो हे अगदी तोंड पाठ असलं पाहिजे, याच्यात कुठलीही चूक होता कामा नये. मग जर हा झाला स्टँडर्ड घन, तर मग साधा घन काय सांगतो बघा, सिंपल डाईस. तर तिथं शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 होत नव्हती, तिथे विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 होते. परंतु साध्या घनात मात्र वेगळं आहे, साधा आहे, सिंपल आहे, याला कुठलेही गव्हर्नमेंटचे नियम लागू होणार नाहीत. याचं म्हणणं असं आहे, म्हणजे स्टँडर्ड म्हणत होता 2 च्या विरुद्ध 5 असावे, परंतु ह्या येड्याने काय केलं बघा, 2 ला आणि 5 ला शेजारीच घेऊन ठेवलं. म्हणजे हा कुठला घन झाला? साधा घन झाला. बघा साध्या घनाच्या पहिला मुद्दा नीट लक्षात घ्या, साध्या घनाच्या विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 होत नाही. साध्या घनाच्या शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 होते. अक्षरे, चिन्हे व इतर कोण असतील तर ते साधा घन मानावा लागतो आपल्याला. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल, शेजारची पृष्ठांची बेरीज जर का 7 झाली तर त्याला म्हणायचं आहे साधा घन, आणि शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 होत नसेल तर त्याला म्हणायचं आहे स्टँडर्ड घन. तर मित्रांनो आता आपल्याला स्टँडर्ड घन सोडवण्यासाठी कुठल्याही नियमांची गरज नाही. प्रश्न बघायचा सुद्धा नाही, काय विचारलाय त्यांनी ते फक्त आपल्याला एकदा चेक करायचे. जेवढ्या आकृत्या आपल्या समोर असतील, आपण उदाहरणं घेणारच आहोत, जेवढ्या आकृत्या तुमच्या समोर आहेत त्याच्यात बघायचं कुठे शेजारी बेरीज 7 होते का. नसेल होत तर पेन खाली ठेवायचा, 4 उड्या मारायच्या आणि डायरेक्ट उत्तर लिहून टाकायचे. 1 च्या विरुद्ध 6, 2 च्या विरुद्ध 5 आणि 3 च्या विरुद्ध 4. पण साधा घन असेल तर आपल्याला काही नियम वापरावे लागतील. तर साधा घन सोडवण्याचा नियम पहिला, समान अंक समान पृष्ठावर. म्हणजेच एखादा अंक कॉमन आहे आणि तो शेजारी समानच पृष्ठावर दिलेला आहे. बघा याला आपण वरचा पृष्ठ म्हणतो, याला डावा पृष्ठ म्हणू आणि याला उजवा पृष्ठ म्हणू. ह्यो आहे उजवा पृष्ठ, हा आहे डावा पृष्ठ. आपल्या आज माहितीसाठी याला म्हणू वरचा पृष्ठ. एकूण 3 पृष्ठ आहेत ह्या घनाला. कुठल्याही घनाचे आपल्याला एका वेळेस फक्त 3च पृष्ठ दिसतील, परंतु हे जे 2 तुम्हाला आकृती दिसतात, आकृती ए आणि आकृती बी, हे दोन्हीची दोन्ही एकाच घनाच्या वेगवेगळ्या बाजूने घेतलेले सेल्फी असतात असंच आपण म्हणू, कारण तो वेगवेगळ्या बाजूने कसा दिसतो हे आपल्याला दाखवलं. हे वेगळे 2 क्यूब नसून एकच क्यूब आहे, एकच डाईस आहे. तर मित्रांनो सर्वात पहिलं आपल्याला चेक करायचंय हा साधा आहे की स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड असेल तर आपलं काम सोपं होणार आहे. 1 च्या विरुद्ध 6, 2 च्या विरुद्ध 5, 3 च्या विरुद्ध 4. मित्रांनो मी मुद्दामहून आठवण करून पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, आपल्याला हे पाठच करायचे. परंतु साधा असेल तर मग आपण चेक करू कुठे 7 बेरीज होते का. बघा 4 आणि 3 7 पहिल्याच ठिकाणी झाले, 2 आणि 5 इथेही झाले. म्हणजे शासनाच्या नियमानुसार हे दोघं विरुद्ध असायला पाहिजे, परंतु हे नियम पाळत नाही म्हणून हे कुठले झाले, साधा झाला. तर मग बघा नियम पहिला काय सांगतो, जर का साधा पृष्ठ असेल घन असेल तर समान अंक समान पृष्ठावर. बघा जर का आता हा डाव्या बाजूचा पहिल्या घनातला डाव्या बाजूचा पृष्ठ बघितला तुम्ही तर तिथं 6 अंक लिहिलेला आहे, आणि दुसऱ्या आकृती बी आकृतीमध्ये जर का पाहिलं तर डाव्याही बाजूला तुम्हाला 6 दिसतोय. म्हणजे समान अंक समान पृष्ठावर ही कंडिशन लागू झालेली आहे. अशा परिस्थितीत काय करायचं बघा, हा वरचा पृष्ठ वरच्याच्या विरुद्ध म्हणजे 4च्या विरुद्ध मित्रांनो किती आलं 2. उजवा पृष्ठ उजव्याच्या विरुद्ध 3 च्या विरुद्ध 5. शाबाश. ओके. आणि आता कोण उरला, एकच जोडी उरली. एकूण 6च अंक असतात. 4 2 गेला, 3 5 गेला, म्हणजे 6 आणि 1 हा राहिला. आपल्याला समजा ह्या
याच्यामध्ये आपल्याला एक किंवा दोन प्रश्न विचारतात. आपण तीनही पेअर शोधून ठेवलेले आहेत. कोणाचे विरुद्ध कोण आहे हे आपल्याला फिक्स माहीत झालेलं आहे. परंतु मित्रांनो ध्यानात ठेवा, जर का आपल्याला 2 पेअर मिळाल्या तर तिसरी पेअर शोधण्याची गरज नाही. आकृतीवरून ते आपण डायरेक्ट तोंडीशी सांगू शकतो, कारण की आपल्याकडे 4 आकडे आलेले असतात, इतर 2 उरलेले हे एकमेकांच्या विरुद्ध असतात. मग नियम पहिला सांगतो, समानांक समान पृष्ठावर. समानांक समान पृष्ठावर म्हणजेच मित्रांनो आपल्याला हा नियम लागू होण्यासाठी कुठलाही, मग हे डाव्याच बाजूला असणं गरजेचं आहे का? नाही, ते वरच्याही पृष्ठावर चालेल, ते उजव्याही पृष्ठावर चालेल. परंतु ध्यानात एवढंच ठेवायचं आहे की समानांक समान पृष्ठावर आल्यावर तो नेहमी ध्यानात ठेवायचा, जो तो पृष्ठ त्याच्या विरुद्ध, वरचा पृष्ठ वरच्याच्या विरुद्ध, डाव्याच्या डावा आणि उजव्याच्या उजवा असतो. चला मित्रांनो पुढे जाऊयात आपण नियम दुसऱ्याकडे. नियम दुसरा सांगतो, समान अंक वेगळ्या पृष्ठावर आल्यावर. आता मात्र गंमत वेगळी आहे. प्रत्येक वेळेस सारखं असंच असेल का? समान अंक समान पृष्ठावर नाही. तर आता नीट समजून घेऊ. आधी आपला सर्वात पहिलं काम काय, तर मित्रांनो हा घन साधा आहे की स्टँडर्ड आहे? बघा 5 आणि 1 6, 5 आणि 4 9, इथे नाही झालं. परंतु 6 आणि 3 9, परंतु 4 आणि 3 हे बघा, 4 + 3 = 7 झालेले. एका ठिकाणी जरी बेरीज 7 झाली तरी तो कुठला घन मानायचा आहे? साधा घन. आता पहिला नियम काय होता आपल्याकडे साधा घन ठरवण्यासाठी? समानांक समान पृष्ठावर. आता इथे बघू, ह्या दोन्ही पृष्ठांमध्ये किंवा दोन्ही घनांमध्ये ए घन आहे आणि बी घन आहे, याच्यामध्ये कुठला कॉमन अंक आहे? तर बघा इथे 4 आहे आणि इथे 4 आहे, बरोबर आहे. आता बघा इथे हे दोन्ही 4 समान अंक पृष्ठावर आहे का मित्रांनो? नाही. हा वरचा पृष्ठ 4 वाला डावा पृष्ठ, 1 वाला उजवा पृष्ठ. परंतु आता ही वेगळ्या, इकडे आले डाव्या पृष्ठावर पहिल्या आकृतीत आणि दुसऱ्या घनावरती आलेला आहे वरच्या पृष्ठावर. तर मित्रांनो आता नीट बघा, लक्ष द्या. आता काय करायचे, तर अशा वेळेस आपल्याला एक क्लॉकवाईज मेथड वापरायची आहे. कुठली? क्लॉकवाईज. सगळ्यात सोपं काम आहे क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने. तर क्लॉकवाईज म्हणजे काय? आता क्लॉकवाईज मेथड खूप सोपी आहे. याच्यातून आपला प्रश्न 100% सुटणार आहे. बघा घन पहिला घ्या, त्याच्यातला कॉमन अंक लिहा 4. तर पहिल्या घनामध्ये बघा 4 नंतर क्लॉकवाईज कोण आहे? 5. मग इथेही 5 लिहून घ्या. परत 5 पासून क्लॉकवाईज कोण आहे? 1 आहे. 1 लिहून घ्या. बरोबर मित्रांनो. दुसऱ्या घनामध्ये 4 नंतर क्लॉकवाईज कोण आहे? 3. इथे 4 लिहून घ्या. 4 नंतर क्लॉकवाईज 3 आहे आणि 3 नंतर क्लॉकवाईज कोण आहे? 6. इथे 6 लिहून घ्या. ओके. आता काय झालंय? आपला प्रश्न सोडून झालेला आहे. बघा 1 च्या विरुद्ध 6 आला, 5 च्या विरुद्ध 3 आला आणि आता यांच्यात कोण राहिलाय? 1 2 कमी आहे, 2 कमी आहे, म्हणून 4 च्या विरुद्ध 2. पुन्हा नीट लक्ष द्या. काय केलं मित्रांनो मी? बघा कॉमन अंक शोधला. दोघांमध्ये 4 हा एक कॉमन अंक होता. बघा हा 4 हा कॉमन आहे. ह्या 4 लिहून घेतला. 4 नंतर क्लॉकवाईज शोधला, तो 5 होता. 5 नंतरचा क्लॉकवाईज 1 होता. दुसऱ्या घनामध्ये आलो, तिथला कॉमन 4 होता. बघा इथे 4 लिहिलाय. 4 नंतर क्लॉकवाईज 3 होता. 3 नंतर क्लॉकवाईज 6 होता, म्हणून 1 च्या विरुद्ध 6, 5 च्या विरुद्ध 3 आणि 4 च्या विरुद्ध 2. असा एक दुसरा नियम आहे मित्रांनो. आता आपण जाऊया तिसऱ्या नियमाकडे. तिसरा नियम काय सांगतो मित्रांनो? 2 अंक समान असेल तर. बघा मित्रांनो आतापर्यंत आपण एकूण 2 नियम पाहिले. ते होती साध्या घनासाठी. तर पहिला नियम होता समानांक समान पृष्ठावर. दुसरा नियम आहे समानांक वेगळ्या पृष्ठावर. परंतु नियम तिसरा काय सांगतो बघा मित्रांनो? 2 अंक समान असेल तर. 2 अंक समान असेल म्हणजे काय होतं नेमकं? आतापर्यंत 1 होता. आता नीट बघा, जर का आपण आकृती ए आणि आकृती बी कडे व्यवस्थित निरीक्षण केलं तर सर्वात पहिलं काम आपलं आहे की तो साधा आहे की स्टँडर्ड आहे. कारण की स्टँडर्ड असल्यावर काम आपलं सोपं होतं. बघा 5 आणि 2, दुसऱ्या घनामध्ये 5 आणि 2 मिळून मात्र 7 होत आहेत, म्हणजे हा साधा घन आहे. आता बघा याच्यात काय कॉमन आहे? बघा इथं 3 कॉमन दिसतोय मला, दुसऱ्या घनामध्ये 3 कॉमन दिसतोय. ह्या घनामध्ये 5 हा कॉमन आहे आणि पहिल्या याच्यामध्ये 5 हा कॉमन आहे. बघा मित्रांनो एकूण माझ्याकडे 2 आकृत्या आहे आणि ह्या 2 आकृत्यांनी मिळून 2 अंक कॉमन मिळालेले आहेत. म्हणजे आपले 2 अंक समान असेल तर, कॉमन असेल तर, हे आपली पहिली कंडिशन किंवा ही कंडिशन लागू झालेली आहे ह्या घनासाठी. मग अशा वेळेस काय करायचं? तर उरलेला पृष्ठ एकमेकांच्या विरुद्ध असतो. 1 च्या विरुद्ध 2. आपण एवढंच शोधू शकतो. जर का आपल्यापुढे 2 आकृत्या आहेत आणि तुम्हाला शोधायला सांगितलं, जर का 2 अंक समान असेल तर मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 1 च्या विरुद्ध नेहमी 2च असणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपण शोधू शकत नाही मित्रांनो. एकूण 3 नियम
समान अंक समान पृष्ठावर, समान अंक वेगळ्या पृष्ठावर, तिथं आपण क्लॉकवाईज मेथड वापरली आणि 2 अंक समान असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा नियम तिसरा हा 70% प्रश्नांनी वापरायचा आहे. परंतु प्रश्न सोडवण्यासाठीच्या कंडिशन लक्षात ठेवा. पहिला तो साधा आहे की स्टँडर्ड घन आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर कुठला अंक समान आहे, एक समान आहे की दोन समान आहे. एक समान असेल तर समान पृष्ठावर आहे की वेगळ्या पृष्ठावर आहे, आणि दोन असेल तर आपला काही प्रश्नच उरत नाही. तो सगळ्यात नियम. आणि हा नियम तिसरा हा आपल्याला एकूण 70% प्रश्नांमध्ये वापरावा लागतो. तर मित्रांनो असेच काही प्रश्न बघूयात आपण. नीट बघा. सरावासाठी काही प्रश्न घेतलेत आपण. आपल्याला याच्यात किती शोधता येतात ते बघू. परंतु सर्वात पहिलं आपलं काय ठरलंय की तो साधा आहे की स्टँडर्ड आहे ते शोधायचं. जर का तुम्ही पहिलीच आकृती पाहिली, पहिल्याच आकृतीमध्ये 5 आणि 2 7 दिसत आहेत. बघा इथे 5 आहे आणि 2 आहे, 7 झाला. म्हणजेच इथे 6 आणि 1 7 झाला दुसऱ्या घनामध्ये. याच्यावरून हा साध्या ह्या प्रकारातला घन आहे. मग साध्या प्रकारात असेल तर तुम्हाला सांगितलंय मी नियम तिसरा जास्त वेळा वापरायचा. नियम तिसरा काय सांगतो की 2 अंक समान असेल तर आपण काय करूयात, याला नावं देऊयात. हा ए, बी, सी आणि डी. आता बघा ह्या दोन्ही घनांनी कुठेही तुम्हाला 2 आकृत्या समान दिसत आहेत का, किंवा 2 अंक समान दिसत आहेत का? बघा बघा बी घनातला 1 आणि 6 आणि डी या घनात 1 आणि 6. कोण उरला मित्रांनो? इथे 4 उरलाय आणि इथे 3 उरलाय. नियम तिसऱ्यानुसार 4 चे विरुद्ध 3 उरलेले अंक एकमेकांच्या विरुद्ध असतात. अजून बघा कुठला घन आपल्याला काही कॉमन सापडतंय का? 3 2 5 1 4 1 4 1 3 1 4 1. बघा मित्रांनो इथे 4 आहे, इथे 1 आहे सी या घनामध्ये, आणि बी या घनात तुम्ही जर आले तर इथं 1 आहे आणि इथे 4 आहे. मग इथं कोण उरतंय? 6 उरतोय आणि इथं 5 उरतोय. मग आपण 6 आणि 5 ही एक जोडी लिहू शकतो. मग आता राहिले 4 आणि 3 5 1, म्हणजेच 1 आणि 2 हे उरलेले आहेत. हे एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथे तिन्ही पेर शोधता आलेले आहेत फक्त नियम तिसरा वापरून. म्हणून सांगितलं होतं जास्तीत जास्त वेळा नियम आपल्याला तिसरा वापरायचा आहे. पुढचा प्रश्न बघू. जर का कुठलेही सिम्बॉल लिहिलेले असेल तर त्याला चेक करत बसू नका, तो साधा आहे का स्टँडर्ड आहे. तो 100% साधा घन असतो. आता याच्याही मध्ये बघा पुढे तुम्हाला काही कॉमन दिसते का? मी ते 1 2 3 आणि 4 असे अंक लिहितो आपल्याला, जेणेकरून सोपं होईल. एफ कुठे दिसतोय का? बघा सीएफ सीई बघा इथं सीई दुसऱ्या घनातला, तिसऱ्या घनामध्ये सी आणि ई हे 2 कॉमन मिळालेले. इथं उरलेला आहे ए आणि डी, म्हणजे पहिली पेर मिळालेली मित्रांनो आपल्याला ए विरुद्ध डी. आता डी सी हे बघा इथं तुम्ही चेक केलं तर इथं डी आहे तिसऱ्या घनामध्ये, डी सी, आणि चौथ्या घनामध्ये डी आणि सी असे 2 मिळाले. म्हणून आपण इथे ई आणि एफ हे उरलेले आहेत, हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. मित्रांनो जर का 2 पेर मिळाल्या तर तिसरी पेर शोधण्याची गरज पडत नाही. उरलेले दोन्ही अंक असतील, सिम्बॉल्स असतील, ते एकमेकांच्या विरुद्ध असतात. असाही प्रश्न आपला सुटला आहे. बघा यालाही नंबर देऊत मित्रांनो आपण 1 2 3 आणि 4. जर का आपल्या पुढे प्रश्न आलाय सिम्बॉलचा तर तो नेहमी साधा मानावा, आणि साधा प्रश्न सोडवण्यासाठी, साधा घन सोडवण्यासाठी एकूण 3 नियम वापरतात. समान अंक समान पृष्ठावर, समान अंक वेगळ्या पृष्ठावर, आणि दोन्ही अंक समान असेल तर. पहिल्या 2च घनामध्ये कॉमन दिसतो बघा इथे ए सी, इथे ए सी, म्हणजे उरलाय बी आणि ई हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. पहिली पेर मिळालेली बी ई. अजून कोण सापडते का बघा आपल्याला कॉमन? हे बघा इथं ई सी हा ई आणि सी, म्हणजे ए आणि डी एकमेकांच्या विरुद्ध झालेत. मित्रांनो 2 शोधा, तिसरी शोधण्याची गरज पडणार नाही. बी एफ राहिला, कारण की एकूण 6च आहेत. अल्फाबेट 6 पर्यंत एफ होतात. असे नियम आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. बघा याचाही स्क्रीनशॉट काढा. हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे प्रश्न सोडवायचे आहेत. हाही सोडवायचा आहे तुम्हाला मित्रांनो. तुम्ही जर का ह्या घनाकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर हा स्टँडर्ड प्रकारातला घन आहे मित्रांनो. याच्यात कुठेही बेरीज 7 होणार नाही. नीट बघा 2 1 3 2 कुठेही बेरीज 7 होत नाही. स्टँडर्ड आहे. प्रश्न सोडवू नका, प्रश्न सोडवत बसू नका. बेरीज जर का 7 होत नाहीये तर प्रश्न सोडवायचेच नाही. डोळे झाकून उत्तर लिहून टाकायचे तुम्हाला मित्रांनो.
1च्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 4. हाच फायदा आहे आपल्याला स्टँडर्ड घन आल्यानंतर. परत बघा, हा ही स्टँडर्ड प्रकारचा घन आहे मित्रांनो. नीट बघा, कुठेच बेरीज 7 होत नाही. बेरीज शेजारच्या पृष्ठांची कुठेही शेजारी पृष्ठ 2 घ्या आणि त्याची बेरीज 7 होत नाही. स्टँडर्ड घन आला की 1च्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 4. बघा मित्रांनो, काही क्षणात आपले उत्तर तयार होत आहेत. 4 आणि 3 7. इथे मात्र सोडवावं लागणार आहे. बघा, या तिसऱ्या घनामध्ये 4 आणि 3 हे तुम्हाला साध्या प्रकारातला घन नियम वापरायचे, आपल्याला सोडवायचे. इथे नियम दुसरा वापरायचा आहे, कारण की इथं 5 आणि 2 7 काही गरजच नाही. हा स्टँडर्ड नाही, 5 आणि 2 7 आहे. ठीक आहे, इथं 2 अंक समान आहे परंतु वेगळ्या पृष्ठावर आहेत. मग इथं तुम्हाला क्लॉकवाईज मेथड वापरायची. क्लॉकवाईज मेथड वापरताना काय करायचे, जो कॉमन आहे पहिल्या घनातला 5, 5 नंतर क्लॉकवाईज कोण आहे 6, 6 नंतर क्लॉकवाईज कोण आहे मित्रांनो 2. हा 2 लिहून घेतल्यात. दुसऱ्या घनात या 5, 5 लिहून घ्या. 5 नंतर क्लॉकवाईज 1 आहे, 1 लिहिला. 1 नंतर क्लॉकवाईज 4 आहे, 4 लिहून घेतला. इथं काय झालं, 5 नंतर 1 होता, 1 1 1. 6च्या विरुद्ध 1, इथं 5 डबल झाला म्हणून इथे येईल 3. म्हणून 5च्या विरुद्ध 3 या प्रकारे आपल्याला सापडणार आहे. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या दातीर मॅथ्स अकॅडमी मॅथवाला या यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचे. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. नक्कीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.